स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, स्वराज्य वार्ता आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आलेलो आहे पतूर तालुक्यातील फुलोडी या गावामध्ये। काल अवकाळी वाऱ्यामुळे काय बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, तरी पण आपण शेतकऱ्यांसोबत 2 मिनिटं साधूयात। सर्वप्रथम आपलं नाव काय? माझं नाव सुरेश सुखदेव वाघमारे, राहणार फुलवाडी, तालुका पडतूर, जिल्हा जालना। आता ही तुमची जी काल नुकसान जी झाली आहे, ही ऊस नुकसान काय झालेली आहे? माझं 7.5चं सोलार हे इथं खड्डे आहे साहेब। आता पेरणीचे दिवस सध्या आलेले समोर, तसे काल वारं कावताने त्या पावसामुळे माझं सोलार इथून उडून 25 फूट लांब ऊसामध्ये जाऊन पडलेले आहे। त्याचे नुकसान नेमकं पाट्या उडून गेल्या का सोलार उचलून पडला असं काही नुकसान? सोलार पूर्णच 1 ट्रकचं उडून गेलेलं आहे। 9 पाट्याचं सोलार ते 7.5चं असल्यामुळे, हे 8 पाट्याचं आणि हे 9 पाट्याचं असल्यामुळे पूर्ण ट्रकचर उडून गेलेलं आहे। जर तुम्ही बघू शकता सोलार, आपण 2 मिनिटं बघूयात। कॅमेरा लिहा पाठीमागे। हे बघा, तुम्ही जे बघू शकता शेतकऱ्याचा हाल झालेला आहे। तो पण गेलेला आहे, सोलर पण हाल झालेले आहे। 2 3 4 5 6 7 पाट्याचं सोलर आहे मोठं। कोणती कंपनी आपली? सोलारची कंपनी कोणती? आपलं ओसवाल कंपनीचं सोलार आहे। तुमची काय आता माझं काय शासनाची अजून? आता आम्हाला शासनाला हेच विनंती करतो की, कारण की आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहे, आम्हाला वाटलं तर लवकर विहिरीवर कापूस ते लावून शासनाने, आता हे वाऱ्या कावदामुळे नुकसान झालेले आहे, तर शासनाने तात्काळ मदत करावं आम्हाला, हीच आमची मागणी। तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, फक्त आज कसे तहसीलदार साहेब आलेले नाही, तर फक्त ग्रामसेवक आणि ग्रामसेवक इथे पंचनामा करण्यासाठी कोण आलं होतं? पंचनामा नाही, सोलारचा पंचनामा करण्यासाठी कोणी आले नाही। तलाठी वगैरे काही? तलाटे वगैरे कोणी आले नाही तुम्ही इकडे। फोन काय केला तलाट्याला? हा, तलाट्याला वगैरे फोन केला, तलाटे गावात येणार आहेत म्हणून सांगितले होते, पण सोलारचे जे झाडं आहे ते पडलेत, लिंबाचे 4-5 झाडं पडलेत, त्याचा सर्व करण्यासाठी कोणी आलेलं नाही। आपलं काय म्हणणे? माझं म्हणणं आहे, माझ्या बी समजा 1 एकर केळी आहे, त्याच्यातल्या जवळपास 800 केळी उद्ध्वस्त झालेल्या आहेत, आणि मला 40 आर जमिनी, मी स्वतः समजा मजुरी करून पोट जगवतो माझं। मला समजा 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। हां, तर आपली समजा जी केळी होती ते किती एकर केळी होती? 1 एकर केळी आणि 1 एकर मला जमीन आहे। 1 एकर जमीन आहे तुम्हाला? पूर्ण तुम्ही याच्या समजा शेत चालिता? हां, माझं पोट समजा याच्यावरती मी मजुरी काय करतो आणि शेती करतो। मुलं शिकायला बाहेर आहेत। अच्छा, मुलं बाळ पूर्ण याच्यावर समजा घरकुटुंब? हां, मी मजुरी करून समजा मुलं बाळ शिकितो। आपलं काय म्हणणं याच्यावर 2 शब्द? आमचा बैल काल विजेतून वीज पडली। तुम्ही जे बघू शकता, काल जे एक वीज पडलेली आहे, त्या विजेच्या कडकडत आवाजामध्ये पण एका बाल्याची मौत झालेली आहे। तुम्ही 2 मिनिटं बघू का मालकासोबत? अचानक 3 वाजता बैल बांधले झाडाखाली। हां, अचानक विजाचा कडकड झाला आणि मी तिथं कोठ्यात जाऊन बसलेलो होतो। वीज पडली आणि लगेच बैल जागेच येत. बैल झाडाखाली बांधले होते का? हो, त्यांना काय निवार काय नव्हता का? नाही, अच्छा अच्छा, तर 1 बैल मेला का 2 बैल मेले? 1 आपलं काय म्हणायचं? किती एकर प्लॉट आपला? 1.5 एकर. नुकसान काय आपली? 95% नुकसान. 95%. ते याच्या आज काढायसाठी आज का अशा छोट्या होत्या काढायला आलेली. काढायचे. तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचे असे बरेच ठिकाणी नुकसान झालेले आहे। लिंबाचे झाडं तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे पण लिंबाचे झाडे, लिंबाचे झाड, इकडे झाड आहे, पूर्णपणे नुकसान झाली आहे। तरी पण याच्यावर काहीतरी शासनाने अशी मदत करावी असे शेतकऱ्याचं म्हणणं यायला लागले कष्ट। काय नाव आपलं? हनुमंत भागवत वाघमारे, हनुमंत भागवत वाघमारे, राहणार फुलोडी। तुमची जी नुकसान जी झाली झाडाची, किती झाडं पडे अंदाजे? जवळपास 800 झाडं जवळपास पडले। किती 800 ते 900 झाडं. किती एकरचा प्लॉट हा? हा, 1 एकरचा प्लॉट आहे। 1 एकरमध्ये किती झाडं होते? 1600 झाडं होते। झाडं म्हणजे रास किती का असं काय भाव काय भाव? जवळपास ते 25-30 राशी येईल समजा। 30-25. हां, तुम्ही बघू शकता, हे शेतकऱ्याचे नुकसान आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10ची रास आहे शेतकऱ्याचे नुकसान अगदी देखील झालेले कालच्या अवकाळी वाऱ्यामुळे। तरी पण ही शासनाची त्यांची एक विनंती होती की त्याने काहीतरी करावं शेतकऱ्यासाठी। किती झाड आपले? 1800 झाडे। नुकसान काय आहे तुम्हाला? नुकसान म्हणजे आता 1000 झाडे इथले पडलेले आहे। सध्या रास 35-40ची रास आहे। एका झाडाला म्हणलं तर 16-17 फण्या येतात।
वाऱ्यामुळे समजा नुकसान तुमची जी झाली हो की एक अजून झाली का फक्त केळी झाली? नाही अजून झालेली आहे. केळी असून पुन्हा बाकी झाडं झुडपं हे ते झाडं वगैरे लिंबाचे झाडं काही शेवग्याचे झाडं भरपूर नुकसान झालेली आहे. तर शासनाला आम्हाला वाटतं काहीतरी थोडीफार मदत करावं, कारण की आता तोंडाला आलेला घास जायचं म्हणलं लेकरं बाळ हे ते जगवायचं अवघड आहे सध्या. काय गोटे काय जनावरचे काय असं काय उद्ध्वस्त का झाली का? हा पाठीवर एका जणाचा शिशिराव लाडीचा गोटा सुद्धा पडलेला आहे कुक्कुटपालनाचा, आणि गावात सुद्धा 2-3 आंब्याची झाडं पडलेली इथं. एक बैल घनवटचा एक बैल मेलेला आहे. ते विजेच्या कडकाचा वीज पडल्यामुळे बैलाची पण मृत्यू झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशी भरपूर शेतकरी नुकसान झालेले आहे. तरी पण असं शेतकऱ्याचं म्हणणं यायला आहे की शासन तो काहीतरी मदत करावी आम्हाला. अजून नुकसान ऊसाची काही ऊसाचे खोडे वगैरे असल्यामुळे लहान ऊस असल्यामुळे ऊस तर सगळे सपाटच झालेले आहेत. कारण की एक तर ऊन इतकं तापमान पडल्याच्या ठिकाणी लाईन एक दिवस आड करून येत आहे. रातचं बेरातचं 2 वाजता लाईनीचा गॅप यायला आम्हाला 2 वाजता लाईन येते, 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाईन राहते. लाईनीचा प्रश्न आहे आमचा. ही शासनाने काहीतरी याच्यात दखल घेऊन लाईनीचा सुद्धा आमचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. तुमचे जे मुलं बाळ जे शिकताय हे कुठे शिकताय? ही आष्टीला शिकतात. तिला तुमची समजा ही जे शेतकरी समजा तुम्हाला 1 एकर जमीन आहे, हा एकच पूर्ण नुकसान झाले, तुमचे मुलं बाळाचा खर्च पाणी कसं काढणार मग तुम्ही? का तेच आम्हाला पंचायतकडे आता नेमकं करावं आम्ही काय. आता उलट तोंडावरती पेरणी आलेली हा आहे. पेरणी आलेली आम्हाला एकच एकर शेती जमीन आहे, मजुरी करून आम्ही स्वतः जगतो. काय तुम्हाला काय मदत पाहिजे? आम्हाला शासनाने कमीत कमी आम्हाला 2 लाखाची मदत करावी. आमचं जवळपास 800 ते 900 झाडं आमचं समजा उद्ध्वस्त झालेलं आहे, आणि शासनाने लवकर न मदत केल्यास आम्ही आत्महत्या करणार, ही शासनाला कळकळीची विनंती. तुम्ही जे बघू शकता शेतकरी एक आत्महत्या सुद्धा केलेला आहे. यानं व्याजानं पैसे काढून देखील अगदी रानाला खर्च केलेला आहे भरपूर. 700-800 झाड गेलेले यांच्यावले. तरी अशी विनंती करतो की मी काहीतरी करून टाकतो.